पहिल्या चेंडूवरती आला षटकार रोहित कोहलीच्या बॅट मधून। तत्पूर्वी या अगोदर आपण आवाज ऐकत होता तो पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि आमचे परम मित्र योगेश मडवी सिद्धी करवले। नक्कीच त्यांचं योगदान या स्पर्धेला लाभलंय। तसेच साई राजे या दोन्ही समालोचकांचा आपण आभार व्यक्त करूया। परंतु इथे मात्र रोहित कोहली वरती अंकुश लावण्यात यश संपादन केलंय गोलंदाजाने, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर कुठेतरी मात्र गोलंदाजाने भेदकतापूर्वक हा चेंडू फेकला आणि रोहित कोहलीला मात्र तंबूचा दाखवलाय। हॅलो, पहिला मॅच आज आपण पाहिला तलोजा मजकूर विरुद्ध पडघे यांच्यामध्ये पडघे संघाने विजय संपादन केलाय। परंतु इथे मात्र डीसीसी कोपरा आणि वामनजे सुभाषचा संघ आहे, पण 4 षटकांमध्ये तब्बल प्रथम फलंदाजी वामनजे संघाने ते केली आणि तब्बल 49 धावा धावफलकावरती जोडण्यामध्ये यशस्वी झाले। इथे 50चं आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती रोहितचा षटकार आला, अशा अप्रतिम पल्लवित झाल्या। परंतु गोलंदाजाचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल प्रणय म्हात्रेचं, ज्याने रोहित कोहलीला मात्र बाद केले आणि एक मोठा हादरा दिलाय तो डीसीसी कोपरा संघाला। आता मात्र नवीन फलंदाज यश कोहली आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अक्षय पाटीलला। डीसीसी कोपरा म्हटलं तर या संघाचे बिग सपोर्टर मॅनेजर राजन तोडेकर इथे आले असतील तर या राजन, स्वागत आहे आपलं। तत्पूर्वी हा चेंडू मात्र थोडासा खाली राहतोय, एच लागल्यानंतर मात्र निश्चित विकेट किपर मात्र ह्या चेंडूला 1 बाउन्स मध्ये गॅदर केला जातोय। तत्पूर्वी हा निर्धाव चेंडू आलाय, बघा अप्रतिम प्रयत्न चालू आहेत गोलंदाज प्रणयचं। त्याला देखील माहिती आहे की इथे जर पहिला पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्ले मध्ये त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे, तर त्या अनुषंगाने गोलंदाजी तशी करावी लागेल आणि त्या पद्धतीने गोलंदाजी होती आहे। शॉर्ट ऑफ प्लॅन होता, पिक केलाय, इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून आलाय, हा षटकार। यश कोहली टीजे जीतू थोडे बाहेर आहेत असं वाटतंय, कारण 3 दिवसामध्ये चांगलं एंटरटेनमेंट त्यांनी केलंय प्रेक्षकांचं आणि आज फायनल आहे। थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम, हा नक्कीच मी समजलो, कारण तो गेला माझ्या समोरून, तिथून येईल थोड्या वेळात, होईल चालू। श्री विठ्ठल रखमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। VRCC चषक नेहमीच मानाने आणि सन्मानाने भरलेली स्पर्धा आहे। प्रतिदिन 8 संघ इथे खेळताना दिसत आहेत। इथे मात्र हा आउटसाइड टू ऑफ स्टंप होता, पंच प्रवीण पवार सर इशारा करतात की हा वाईट आहे आणि वाईटच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आहे। एका धावेने मात्र रोनक आम्हाला सांगतील 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, चांगले वाटचाल करतोय। इथे मात्र डीसीसी कोपरा संघ 50 धावांचा पाठलाग करायचा आहे। पहिला षटक इथे सुरू आहे, रोहित आऊट झाल्यानंतर मात्र जिम्मेदारीने खेळ करतोय यश कोहली। इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन मधून चेंडूला तो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र यश कोहली बेकाने धावत आलाय आणि नक्कीच इथे मात्र या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात। चांगला प्रयत्न होता शॉर्ट थर्डमॅन मध्ये, नक्की चेंडू अडकवण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये गेल्यानंतर नक्कीच प्रोटेक्शन मिळालं, त्यानंतर जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत यश कोहली सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय। 2 धावा मिळतील आणि या 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 वरती। शेवटचा 1 चेंडू बाकी आहे, अंतिम चेंडू या षटकातील सोडून दिलाय। नक्कीच इथे मात्र यशने ओळखलंय की हा चेंडू पूर्णपणे बाहेर निघतोय आणि हा अवंतरचा इशारा प्रवीण सर यांचा, अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव, एका धावेने मात्र 16 धावा। आता मात्र इथे कुठेतरी सुस्थिती हासिल केली आहे,
50चा पाठलाग करत असताना DCC कोपरा संघाने चांगला प्रयत्न आहे आणि चांगल्या फॉर्म मध्ये देखील हा संघ आहे। ते मात्र 52 खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय प्रणयच्या माध्यमातून। इथे मात्र शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। 50चा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावा आल्या त्या तब्बल 16 धावा। अठरा चेंडू आणि आता मात्र 34 धावांची गरज आहे। 18 चेंडू 34 धावा। सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाहायला गेलं तर एक चांगली धावसंख्या इथे उभी केली आहे ती कोपरा संघाने। त्यांना माहिती आहे पहिला पॉवर प्ले आहे, 4 षटकांचा सामना आहे, तर पॉवर प्ले मध्ये ज्या धावा इथे कुठून काढायच्या आहेत त्या त्यांच्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। तर चांगला प्रयत्न आहे कोपरा संघाचा। रोहित कोहली बाद झाल्यानंतर यश कोहली मात्र इथे पूर्णपणे जिम्मेदारीने खेळतोय। यश आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये, याचबरोबर ॲडव्होकेट आमचे विक्रम पाटील PRCCचे फास्ट बॉलर्स यांचं इथे आगमन झालंय। 2 दिवस अतिशय चांगला योगदान त्यांचा राहिला आहे। काल कुठं काल उद्या, हा उद्याची पार्टी कालच केली का तुम्ही? नक्कीच, काय हरकत नाहीये। उद्या सुट्टी आहे त्याला। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुभाष आहे चेंडूवरती, इथे मात्र झेल टिपला जाईल आणि हा दुसरा विकेट। अक्षय मात्र बाद होतोय। बघा अक्षय इथे मात्र कोणता योगदान न देता तंबूचा आश्रय पकडतोय, कारण ही मोठी विकेट आहे। थोडा जिम्मेदारीने खेळ इथे करायला हवं होतं, परंतु तसं घडलं नाहीये। गोलंदाजाची भेदकता पाहायला मिळाली। अक्षय खैरे हा पहिला विकेट प्राप्त करतोय। अक्षय खैरे, ते मात्र अक्षय पाटील बाद झालाय। आता मात्र यश वरती पूर्ण जिम्मेदारी असेल, कारण यशने इथे आशा पल्लवित केल्यात। कारण यशच्या बॅट मधून आपण एक षटकार देखील पाहिला, एक चौकार देखील पाहिला, षटकार पाहिलाय। तर कुठेतरी म्हणजे प्रयत्न आहेत यशच्या। आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय हर्षल कोहली। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथे मात्र फेकी झाली असती तर निश्चित थोडीशी बॅट वर होती असं वाटलं होतं, परंतु रिक्स घेतली नाहीये गोलंदाज अक्षयने। कारण जर थ्रो लागला असता जरी आणि जर फलंदाजाची बॅट क्रीज मध्ये असते आणि बॉल जर बाजूला गेला असता तर अतिरिक्त धावा आल्या असत्या। त्या अनुषंगाने मात्र ते प्रयत्न त्यांनी केले नाहीये। इथे मात्र हा चांगला चेंडू आहे। तसंच घडतं ते चित्र, गोलंदाज तेवढी रिक्स घेत नाही सध्याच्या घडीला। आणि इथे मात्र अजून एक निर्धाव, 3 चेंडू लगातार निर्धावलेत। आता समीकरण मात्र 34 धावांचं आहे। येणारे 15 चेंडूचा खेळ बाकी आहे। 15 चेंडू 34 धावा। इथे मात्र एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, परंतु सुभाष गोंधली मात्र चांगला प्रयत्न करतोय। एक अनुभवाची शिदोरी असलेला खेळाडू आहे, नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू आहे। सुभाषच्या नावाने हा संघ आपण इथे पाहतोय। 52 संघ इथे खेळताना दिसतोय आणि 40+ वर असून देखील सुभाषचा तोच दर्जा आपण या क्रिकेटमध्ये पाहत आहोत। पण इथे मात्र चांगले खेळाडू या संघामध्ये ते घडवत आहेत। हे प्रयत्न असायला, सिनियर खेळाडूंचा कुठेतरी योगदान लाभणं ज्युनियरसाठी फार महत्त्वाचं असतं आणि ह्या सिनियरच्या माध्यमातूनच असे नवनवीन खेळाडू घडत असतात। त्यांचा वारसा घेत हे खेळाडू पुढे जात असतात। शॉट आपल्या इथे मात्र फुल टॉस होता आणि मिस फील्ड तिथे पाहायला मिळाली आहे।
आणि इथे मात्र आलाय चौकार. प्रयत्न केले होते, अतिशय चांगले प्रयत्न होते, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडूवरती पोहोचला नाहीये. आणि स्पीडअप करा, कारण आजचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे फायनल, आपल्याला फायनल कशी उजेडामध्ये खेळवायची आहे, त्या अनुषंगाने लवकरात लवकर जसे सामने संपतील तसा आपल्याला वेळ मिळेल. इथे मात्र मोठा फटका खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा कनेक्ट नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5 धावा, त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 21 धावा. आता उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 29 धावा. रुपेश पाटील मैदानामध्ये, रुपेश नेरुलकर पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर प्रवीण पवार सर, सुनील पाटील ते आलेत. जितू यांचं खूप योगदान आहे. वैभव तर बात ही वेगळी आहे. विक्रम, आवक, सर्व हे खेळाडूंचा चांगला योगदान या स्पर्धेसाठी आहे. यस, VRCC, यस, देखिए नाम लिया और जीतू हाजिर. हाँ, आपने जो बोला वो नहीं बोलेंगे भाई, हम नहीं बोल सकते. हाँ देखिए, तुरंत थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम था डीजे में, उसे तुरंत सुलझाने में वो गए थे और लेकर भी आए. इसे कहते हैं जीतू. अविनाश डीजे है और लेकिन जीतू यहाँ पर ऑपरेटिंग कर रहे हैं. तर 12 चेंडू आणि गरज आहे ते 29 धावांची. 12 चेंडू 29 धावा. चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळते. क्या बात आहे, जबरदस्त आहे. चेंडू सीमारेषा पार आलाय. हा षटकार हर्षल कोहलीच्या बॅट मधून. बघा विक्रम, जर या खेळाडूंकडे पाहिलं तर खरोखरच 18च्या खाली दिसत आहेत. आणि दमकम बघा, त्याच्याच हल्ली तुमचा प्रत्येक खेळाडू जो आल्या आल्या मोठा फटका खेळू शकतो, कारण ही कुवत आहे. कारण केलेला अभ्यास, ज्या पद्धतीने सध्याचे ते क्रिकेट पाहतात की कसा खेळायचं आहे, आणि ते पूर्णपणे धडे घेऊन हे नवनवीन खेळाडू सध्याच्या घडीला तयार होत आहेत. हा देखील मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झालाय, त्याचा अभाव. 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता वेगाने वाली आहे. धावसंख्या 29. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते 10 आणि गरज आहे ते 21 धावांची. 10 चेंडू 21 धावा. पकाशी 21 धावा, 29 पाहिजे. आता 29 झाल्यात, 21 पाहिजेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तू आणि इथे मात्र यस, नक्कीच रेफर केला जाईल 3ऱ्या पंचा, परंतु नक्कीच ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पण पाहूया आपण काय घडेल तिथे, कारण बॅकअपला जो गोलंदाज होता, नक्कीच पहिला ऍक्शन मात्र पहिला जर डायरेक्ट कलेक्टिंग झाली असती तर निश्चित नोट आउट होता, परंतु इथे मात्र सुटला. त्यानंतर मात्र फलंदाजाला संधी मिळाली, तो देखील पुन्हा क्रीज मध्ये वापस आला. आणि इथे मात्र ही धाव आता कंप्लीट होईल की नाही हे पाहणं गरजेचं आहे. पाहूया, चेक केलं जातंय. वैभव आहे तिथे, म्हणजे थोडीशी चुकी देखील नॉट आउट आहे. बघा इथे मात्र वासली धाव देखील आली आहे. ही चतुर आहे, ही चालाकी आहे, कारण एका बाजूला यश आहे जो देखील मोठा फटके त्यांनी खेळलेत, पण इथे मात्र या 2 धावा येतील फलंदाज हर्षलला. 2 धावेने मात्र धावसंख्या 31. आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा बॉल टू रन समीकरण मध्ये येऊ शकेल तो DCC कोपरा संघ. 9 चेंडू 19. फुलटॉस होता, इथे मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय हा षटकार. क्या बात आहे, अफलातून फलंदाजी इथे पाहायला मिळते.
आज तो अलग ही मूड में लग रहा है जीतू। स्मार्ट डालेगा ऐसा लगता है। 8 चेंडू आता मात्र 13 धावांची गरज आहे। लोअर फुलटॉस होता, फिरून खेळला। इथे मात्र थोडासा फंबलिंग झाला क्षेत्ररक्षक अक्षय होता तिथे, अक्षय खैरे। दरम्यान या देखील 2 धावा येतील। 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 39। 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे। आणि क्या बात है, नाम लिया और विश्वास बाला हाजिर हुआ। बाला स्वागत आहे। हाँ समजलं आम्हाला, लोकेशन होतं तुमचं। आणि इथे मात्र हा आलाय चौकार। क्या बात आहे, पूर्णपणे या ओव्हर मध्ये या सामन्याचं चित्र बदललंय। पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, जा 12 घेऊन। हा नक्कीच बघा काय तलमल आता रोहित जिनीची आहे की लगेच पाणी घेऊन लगेच जा। काय मेसेज द्यायचा असेल तर लगेच तिथून सांगा। हा चला वावन जा, तू देखील जा, जा जा बाबा, तू देखील सांगू शकतोस। हा आता मात्र चेंडू बाकी आहेत 6 आणि गरज आहे 7 ची। तुमचे सन्माननीय प्रकाश शेट कोलू भोईर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय संतोष नेरुलकर यांना। बघा या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात, त्या 22 धावा आल्यात। 22 म्हणजे कुठेतरी जो दुसरा षटक होता अक्षय खैरेचा, त्याने अप्रतिम कमबॅक दिला होता मला, पण 12 आणि 29 समीकरण होतं। पण या षटकामध्ये फलंदाज हर्षल कोहली आणि यश कोहली याने खरपूस समाचार घेतला। खास करून हर्षल कोहलीने संपूर्ण ओव्हर खेळला आणि 22 धावा या षटकामध्ये काढण्यामध्ये यशस्वी झाला। आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू 7 धावा। हा मोहन, सर्व मान्यवरांचा सन्मान नक्कीच इथे केला गेलाय। प्रकाश शेट यांचा देखील सन्मान इथे झालाय। आपण पाहूया, बोलूया मैदानाकडे। 6 चेंडू आणि 7 धावांची गरज। गोलंदाज कैलास गोंदले देखील एक माजी सिनियर आहे। आता अनुभवाची शिदोरी कैलासला मात्र इथे दाखवावी लागेल। शॉर्ट ऑफ प्लेन होता मारण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट ऑन साइडला चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट मध्ये। तिथे देखील क्षेत्ररक्षक थोडेसे फंबलिंग होत आहेत, परंतु तत्पूर्वी 2 धावा इथे पूर्ण होतील। या 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 45 वरती। आता मात्र येणारे 5 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची। बॉल टू रन समीकरण विक्रम आला आता। म्हणजे एखादा तुम्हाला सामन्याचं चित्र बदलवण्यासाठी एखादा ओव्हर कापे असतं। कितीही परिस्थिती बिकट असू द्या, पण तुमच्यामध्ये जर दमकम असेल तर एक ओव्हर तुम्हाला कापे आहे। हे नेहमीच आपण पाहिलं, कारण 12-29 समीकरण मोठं आव्हान होतं, पण ते आव्हान मात्र सहजता पेललंय खास करून हर्षलने। कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये 15च्या वर त्यांना धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामध्ये। हा फुलटॉस होता, इथे मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा गाठेल आणि हा आलाय चौकार। आणि अशा रीतीने मात्र सामना डीसीसी कोपरा संघ स्कोर लेवल वरती पोहोचलाय। परंतु या स्पर्धेचा नियम आहे मला की कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 4 चेंडूंमध्ये तुम्हाला 1 धाव आता काढावी लागेल। बघा काय सामना होता। वाटलं होतं 2 षटकानंतर की वावंजा संघ कुठेतरी वडसट ठरलाय, या सामन्यामध्ये नक्कीच अस्तित्व निर्माण करेल, परंतु नाही। या क्रिकेट याचंच नाव आहे। लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय तो डीसीसी कोपरा संघाने। कोपरा संघाचं अभिनंदन। हॅडलक टीम वामंज सुभाष, परंतु कुठे चुकलात हे देखील शोधणं गरजेचं आहे। तर पडघा आणि कोपरा यावं आपण। पडघा संघाचा संघनायक आणि कोपरा संघाचा संघनायक, कारण क्रुशियल मुवमेंट होती आणि
सुरुवातीला जे धक्के दिले होते, कारण रोहित कोहली अक्षय पाटील बाद झाल्यानंतर मानसिक दबाव देखील या संघावरती होता, परंतु तिसरा षटक मात्र कुठेतरी पवनचा संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाला. तर नो डाऊट इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल तो हर्षल कोहली, ज्याने 9 चेंडूंमध्ये 23 धावांची विस्फोटक खेळी खेळला. तर हर्षल ठरलाय या सामन्याचा हिरो. या हर्षल. तर टॉस